तर आता या सोहळ्याकरता 24 तास उरलेले असताना मुंबईत मात्र बॅनरबाजीला आता जोरात सुरुवात झालेली आहे। वरई डोम या ठिकाणी हा सगळा मेळावा पार पडणार आहे। यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अर्थातच सहभागी होतील। तब्बल 20 वर्षांनंतर दोन बंधू एकत्र येत आहेत। बंधू बेटीचा हा सोहळा हा 20 वर्षांनंतर होतोय, त्यामुळे अर्थातच याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। सर्वत्र बॅनरबाजी देखील आता केली जाते। बॅनर वरई सुद्धा झळकतोय। महाराष्ट्राकरता मराठी आणि मराठीकरता ठाकरेच अशा अर्थाचा हा बॅनर आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, बरोबर 24 तास आता शिल्लक आहेत या विजयी मेळाव्याकरता। तत्पूर्वी मात्र मुंबई आणि आसपासच्या उपनगरात आपण म्हणूया जोरदार बॅनरबाजी केली जाते। लागवी नक्कीच या ठिकाणी विजयी जल्लोष मेळावा ठाकरे बंधूंचा होणार आहे। याला खरं तर अवघे काही तास उरलेले आहेत, मात्र त्यापूर्वी बॅनरबाजी ही सर्व मुंबईकरांचं, मराठी माणसांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतोय। वरळी डोम येथे ही बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। इतर मुंबईच्या भागामध्ये सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, मात्र वरळी डोम बाहेर मराठी बॅनर्स लागलेले आहेत। यावरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे आणि आवाज मराठीचा, आपल्या मराठी जनांचे हार्दिक स्वागत असा असलेला हा कमानी असलेला हा बॅनर आणि त्याच्या बाजूला जो या ठिकाणी आपण बॅनर बघतोय ठाकरे ब्रँड मराठीचा असं बॅनरवरती उल्लेख केलेला आहे। आणि जी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या, नाही तर कायमचं गुजरातला पोहोचाल असा एक संदेश सुद्धा या बॅनरवरून देण्यात आलेला पाहायला मिळतोय। सध्या या बॅनरवरती ठाकरे बंधू आपल्याला पाहायला मिळतात, मात्र उद्या याच ठिकाणी आपल्याला ठाकरे बंधू एका व्यासपीठावरती आलेले पाहायला मिळतील, जे मराठी अस्मितेच्या मुद्द्यासाठी, मराठीच्या मुद्द्यासाठी, एकूण शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांचा स्थापना झाली। आता त्याच मुद्द्यावरती पुन्हा ही ठाकरे बंधू एकत्र येतात। स्वप्नील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। मी तुमच्या सोबत असलेल्या कॅमेरामॅनला विनंती करू इच्छिते की त्यांनी या बॅनरवर लिहिलेला मजकूर आम्हाला दाखवावा। या बॅनरवर नेमकं काय लिहिण्यात आलेलं आहे? जो उल्लेख तुम्ही केला की जे रिक्षा पकडून नागपूरला गेलेले आहेत त्यांनी मात्र पुन्हा यावं, अशा अर्थाचे बॅनर सध्या वरई डोम परिसरात झळकत आहेत। त्या बॅनर विषयी मात्र कॅमेरामॅनने आम्हाला ही दृश्य पोहोचवावी ही विनंती आहे। नक्कीच या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हा जो बॅनर आपल्या समोर पाहायला मिळतोय, जी मराठी लोक चुकीचे रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईकडे ठाकरे बंधूंकडे या अशा प्रकारचा जो संदेश दिलेला आहे, हा बॅनर जो आहे आम्ही गिरगावकर यांच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वरळी डोम असेल, गिरगाव परिसर असेल, दादर परिसर असेल, या भागामध्ये हे बॅनर्स आहेत ते पाहायला मिळत आहेत। एकूणच या बॅनरमधून सुद्धा एक कुठेतरी संदेश देण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मात्र अराजकीय हा मेळावा असणार आहे। या ठिकाणी ठाकरे असेल, शिवसेना असेल, या दोन्हींकडून या ठिकाणी बॅनर जरी लावण्यात आले असले तरी या बॅनरवरती फक्त नेत्यांचे फोटो आहेत। कुठल्याही पक्षाचा झेंडा नाहीये, कुठल्याही पक्षाचं नाव नाहीये, कारण हा पक्षविरहित मेळावा असणार आहे। याचं काटेकोर पालन करण्यात आलेलं आहे। सध्या वरळी डोम येथे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आतमध्ये वरळी डोम मध्ये या मेळाव्यासाठी तयारी सुरुवात झालेली आहे। अगदी काही तास या ठिकाणी आहेत, त्या काही तासांमध्ये एक जनसागर आपण बघितलं तर या ठिकाणी मराठी समाजाचे सर्व लोक, मराठीसाठी जे लढा देत होते ते सर्व या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतील आणि त्यांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आलेली आहे आणि बॅनर सुद्धा त्या ठिकाणी कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे या सगळ्याविषयी काही अपडेट पोहोचतात का? काही वाहतुकीत उद्या बदल करण्यात आलेला आहे का? आजपासून संध्याकाळपासून या ठिकाणी काही वाहतुकीत बदल होईल का? काही बॅरिकेडिंग केलं जाईल का? कारण केवळ मुंबई नाही, आसपासचं उपनगरच नाही तर महाराष्ट्रातून या ठिकाणी अनेक लोक, दोनही पक्षाचे अनेक कार्यकर्ते येतील असा एक अंदाज आहे। त्या दृष्टिकोनातून कशी तयारी दिसतीये? लागवी नक्कीच या ठिकाणी हा महत्त्वाचा रहदारीचा खरं तर रस्ता आहे। मी कॅमेरा पर्सनला सांगेल की हा रस्ता त्यांनी दाखवावा, कारण हा जो रस्ता हा मुंबईच्या दिशेने चर्चगेट, मरीन लाईन्स या दिशेने जाणारा रस्ता आहे। त्यामुळे याच बाजूला हा वरळी डोम आहे। काही महत्त्वाचे बदल वाहतुकीमध्ये नक्कीच उद्या पासून करण्यात येणार आहेत। खरं तर मेळाव्याची जी वेळ आहे ती 10ची आहे, त्यामुळे मध्यरात्रीपासून ते उद्या दुपारीपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येतील। काही मार्गावरती वाहतूक आहे ती वळवण्यात येईल, तसेच कोस्टल रोड या ठिकाणी बाजूलाच आहे
त्यामुळे गर्दी पाहता खरं तर या कोस्टलच्या बाजूला असलेला हा वरळी डोम आहे. वरळी डोमची कॅपॅसिटी ही 10,000 लोकांची आहे. त्यामुळे 10,000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे आणि यामुळेच कुठेतरी गर्दीचं नियोजन करताना वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात येणार आहेत. काही वाहतूक या ठिकाणी खोळंबण्याची शक्यता, त्यामुळे दुसऱ्या मार्गाने ही वाहतूक वळवण्यात येईल. बाजूला लोअर परळ स्टेशन आहे, त्यामुळे लोअर परळ स्टेशनच्या बाजूने प्रभादेवीच्या बाजूने ही वाहतूक जी आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. मात्र काही तासांसाठी ही वाहतूक वळवण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग ही आज रात्रीपासून या ठिकाणी करण्यात येईल. कारण 10 वाजताच्या मेळाव्यासाठी एकूणच मध्यरात्रीपासून या ठिकाणी हालचाली सुरू होतील आणि त्याच दृष्टीने काही वेळामध्येच, काही तासांमध्ये वाहतूक पोलीस असतील, मुंबई पोलीस असतील यांच्याकडून सुद्धा काही सूचना आहेत, मार्गदर्शक सूचना आहेत, त्या सुद्धा नागरिकांना, मुंबईकरांना जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. छत्रपती संभाजीनगर विमानतळाला बॉम्बची धमकी आहे. चिकलठाणा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची ईमेलद्वारे धमकी देण्यात आलेली आहे. MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. देशभरातील जवळपास 16 ते 18 विमानतळांना धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.